नमस्कार मित्रांनो. मराठवाड्यातील महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत 15 जुलै 2025 पासून पीक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आता फार्मर आयडी अनिवार्य असेल. मराठवाड्यातील भीषण महापुरामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. अनेक भागात पिके वाहून गेली असून शेतकऱ्याच्या आयुष्याला मोठा तडाखा बसला आहे. अशा संकटात मदत देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी अर्ज करताना फार्मर आयडी अनिवार्य ठेवण्यात आलेले आहे किंवा याआधी ज्यांनी अर्ज दिला आहे त्यांचा फार्मर आयडी तपासला जाणार आहे. राज्याच्या कृषी विभागाकडून केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मदत दिली जाते. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीसाठी नुकसान भरपाईसाठी अर्ज करताना आता 15 जुलै 2025 पासून फार्मर आयडी अनिवार्य केला आहे. हा निर्णय 29 एप्रिल 2025 रोजी शासनाने अधिकृतपणे जाहीर केलेला आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नसेल अशा शेतकऱ्यांनी ही नुकसान मदत मिळवण्यासाठी फार्मर आयडी काढून घेणे आवश्यक आहे. शासनाने सांगितले आहे की कृषी क्षेत्रातील मदत आणि योजना जलद प्रभावीपणे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ॲग्रीस्टॅक प्रणाली वापरली जाईल. या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला एक खास फार्मर आयडी दिला जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांची ओळख खात्रीशीरपणे करता येईल. पंचनामे करताना शेतकऱ्याच्या नावासोबत इथून पुढे पंचनामे करताना शेतकऱ्याच्या नावासोबत फार्मर आयडी साठी स्वतंत्र राखणा राखला जाईल. डायरेक्ट डीबीटी मध्ये फार्मर आयडी नोंदवणे बंधनकारक ठरणार आहे. राज्यात हळूहळू ई पंचनामा प्रणालीही सुरू केली जात आहे, ज्यात ही नोंदणी आवश्यक असेल. महापूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी आता फार्मर आयडी शिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर आपला फार्मर आयडी तयार करून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. या नव्या नियमामुळे मदत वेगाने आणि अडथळ्याशिवाय मिळण्यास मदत होईल असाही शासनाचा विश्वास आहे. मराठवाडा भागातील शेतकऱ्यासाठी हा निर्णय मदतीचा मोलाचा आधार ठरणार आहे. शासनाच्या या नवीन नियमामुळे फार्मर आयडी असलेले शेतकरीच नुकसान भरपाईसाठी पात्र ठरतील. त्यामुळे शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपला फार्मर आयडी मिळवण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. धन्यवाद.